गिफ्ट पेपर पण दिली झाला की घेत नाही. 1 वर्ष झालं, एक फक्त बंडल आणलेला तो वर्षभर चालवला नाही. हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. तर इथं तुम्ही बघत असाल, इथं बहिणीच्या मुलाचा बड्डे होता आणि मी आलेले आहे गिफ्ट घ्यायला. तर गिफ्ट शॉपिंगमध्ये मी गिफ्ट घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं बेबीवाडीला पुण्यामध्ये माझ्या बहिणीच्या सासरी मी पोहोचलेले आहे. बहिणीच्या घरी आलेले होते. तिच्या मुलाचा पहिलाच बड्डे होता आणि लय असा जास्त मोठा वगैरे न करता एक छोटा असा फॅमिली फंक्शन त्यांनी ठेवला होता बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी, एक छोटासा. तर मी हा ग्रीन कलरचा ड्रेस वगैरे घातला होता आणि गेले होते एमर्जन्सी, कारण की मला दुसरी पण खूप कामं होती त्या दिवशी. मी तो शूट केलेला नव्हता कारण मेडिकलला हॉस्पिटलला गेले होते. मेडिक्लेमचं थोडं काम होतं, तर ते करण्यासाठी मी तिकडे गेलेले होते. ती प्रोसेस आमची थोडे सही शिक्के हॉस्पिटलचं म्हणजे आहे, बऱ्यापैकी काम होतं. ते काम झाल्यानंतर पटकीने घरी आले, ड्रेस घातला आणि तशीच लगेच कॅब बुक केली, गिफ्ट घेतलं आणि पुण्यात बेबीवाडीला गेले. त्याच्यानंतर बड्डेला तिथं पोचले. मम्मी वगैरे तुम्ही पाहिलेच असेल, मम्मी वगैरे होते. त्याच्यानंतर मग सगळे बर्थडे सेलिब्रेशन झालं, केक कटिंग वगैरे झालं. केक कटिंग सर्व झाल्यानंतर जो हा गोंधळ होता तो म्हणजे मुलांचा डान्स वगैरे, आमची जेवणं वगैरे सगळी झाली. त्याच्यानंतर जेवणाचा मेनू वगैरे पण खूप छान ठेवला होता त्यांनी. त्याच्यानंतर ही बहीण आहे माझी जी साडी घातलेली, ती तिची रेड कलरची, ती रेड पिंक कलरची जी साडी घातली ती तिची सासू आहे आणि ही मेहंदी कलरची जी साडी घातली ती बहीण आहे, तिचा मुलगा आणि तिच्या जावेचा मुलगा आणि ही अन्वी. तर ह्यांचं चाललेलं गिफ्ट खोलायचं. तिला म्हटलं गिफ्ट वगैरे कसं आहे काय वगैरे बघ एकदा, आवडलं का वगैरे. तर तिने ते गिफ्ट वगैरे खोलून पाहिलं. तर तुम्हाला कसं आवडलं असेल तर नक्कीच मला सांगा. नंतर घरी आल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी दुपारनंतरचा हा व्हिडिओ शूट केलेला आहे, कारण खूप ट्रॅव्हलिंग झाल्यामुळं खूप 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 कंटाळा आला होता. त्याच्यानंतर तुमचे दादा बघा, इथं जे माती आहे ना ती काळी माती रानातली. दादांचं म्हणणं असं आहे की ती लाल माती ठेवायचीच नाही. पाणी टाकलं की ती लाल माती खाली पडली तर ते सगळं लाल 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 होऊन जातं आणि लाल मातीमध्ये एवढी झाडं व्यवस्थित येत नाहीत जेवढी काळ्या मातीमध्ये येतात, असं दादांचं म्हणणं होतं. आता कितपत योग्य काय माहीत नाही, मला तर काय अनुभव नाही आहे त्याचा जास्त. पण असो, लाल माती काळी माती काही नाही, आपण झाडांकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर सगळं व्यवस्थित होतं. पण दादांचं पण म्हणणं योग्य असेल कदाचित, ते पण सांगता येत नाही. नर्सरीवाल्यांना कसं झाडांचं ते माहीत असतं, परफेक्ट सगळं सांगतात असं नाही आहे सगळं खरं. तर काही नर्सरीवाले सांगतात तर काही सांगत पण नाहीत. पण कोणाचं खरं कोणाचं खोटं तर ते आपणच ते अनुभव घेतले पाहिजेत. झाडांना हे खतं घाल, ते घाल, हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे, ते आपणच जर केलं तरच ते योग्य आहे, नाही तर काही नाही. मग त्याच्यानंतर मग जी काळी माती होती त्या काळी मातीमध्ये दादांनी जी सगळी लाल माती वगैरे होती ती सगळी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि जी काळी माती होती ते रेड आणि व्हाईट कलरचं जे गोणी आहे त्याच्यामध्ये शेणखत होतं सगळं. खाली ठेवलेलं ते आपलं खत आणि त्या पिशवीमध्ये छोट्याशा कॅरीबॅगमध्ये ते आहे कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट वगैरे होतं त्यात. आणि दुसरं एक खत होतं जे फ्लॉवर वगैरे येण्यासाठी मदत करतं, तर ते खत होतं. त्याच्यानंतर माझं चाललं होतं आत बाहेर, कारण इकडं पण लक्ष द्यायचं होतं आणि इकडं पण लक्ष द्यायचं, दोन्हीकडे लक्ष देत 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 कामं चालली होती. तर इथं मग चालू होतं ते कंपोस्ट वगैरे नाही का, खत वगैरे टाकायचं. पण दादा म्हटले नाही. मग सगळ्या झाडांची शेवट माती काढण्याचा निश्चय घेतला आणि सगळ्या झाडांची माती काढली. दादा म्हटले आता झाडं मी लावतो सगळी, तू काय व्यवस्थित लक्ष देत नाही झाडांकडे वगैरे. तर ठीक आहे म्हटलं, लावा म्हटलं. मग त्यांना माझं काळी माती काढून देण्याचं काम चालू होतं. त्याच्यानंतर काळी माती दिली की त्याच्यात शेणखत टाकून देण्याचं पण परत काम चालू होतं. दादा म्हटले कोकोपीट वगैरे ते बघू, इंडोर प्लांट वगैरे आहेत त्याला टाकू, बाहेरच्या झाडांना एवढं काय अशी गरज नाही आहे. कोकोपीट टाकलं म्हणजे कसं मॉइश्चर थोडं पकडून ठेवतं आणि जी माती आहे ना ती झाडं मुळं सुटसुटीत होण्यासाठी मदत होतात. म्हणजे जी माती एकदम चिकट असते ना त्याच्यामुळे झाडं वाढत नाहीत आपली, तर ते कोकोपीट थोडंसं जरा माती अशी मोकळी होते. तर त्याच्यानंतर मग माझं चाललं होतं शेणखत वगैरे नाही का एकत्र वगैरे करायचं. तर त्यासाठी मी दादांना मदत करत होते शेणखत वगैरे देण्यासाठी. तर हीच आमची कामं चालू होती. तर ह्याच व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगला चांदीच्या बांगड्या दाखवल्या होत्या. तर त्या चांदीच्या बांगड्या म्हणजेच अन्वीसाठी तिच्या माऊने गिफ्ट केल्या होत्या. तर हे भाऊबीजचं गिफ्ट आहे. तिला जाणं झालं
पण भाऊबीजचं तिने गिफ्ट घेऊन ठेवलं होतं. तर तिच्या मुलाच्या बड्डेनिमित्त त्या बांगड्या गेल्यानंतर तिच्या सासूने डायरेक्ट अन्वीच्या हातात आम्ही अजून ते दिलं नव्हतं. खूप दिवस झाले ते म्हणायचे आम्ही घेऊन ठेवले, पण तुम्हाला यायला टाईमच भेटत नाही आहे. दादांच्या बंदोबस्त किंवा दादांच्या ड्युटीमुळे वगैरे आम्हाला काही जायला योग आला नाही तिकडे. येण्याचा योग आला नाही. कारण की घरामध्ये त्यांच्या 4 मुलं, 2 म्हणजे फॅमिली, एक 8-10 जणांची फॅमिली त्यांची, 10 जणांची फॅमिली, ते सगळ्यांना पॉसिबल नव्हतं. आणि प्रत्येकाच्या घरात कसं वेगवेगळ्या रीतिरिवाज असतात. त्याच्यामुळे आपण काही तिथं सांगू शकत नाही की कोणाला टाईम आहे, कोणाला नाही. त्यांचं कसं आहे की चांदीचं मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जे चांदीच्या वस्तू तयार करणं, ताटं, ग्लास, ह्या चांदीच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू ते तयार करतात. स्वतः त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. कुठं असं आपले देवांचे मुखवटे चांदीचे, दरवाजे, काहीही एव्हरी म्हणजे कोणतंही काम चांदीचं ते करतात. तर फक्त पैंजण वगैरे सोडून, कारण त्याच्यामध्ये खूप मला एवढं काही सांगता येणार नाही, पण ते म्हटले की चांदी, पैंजण वगैरे ते सोडून आम्ही ते बाकी सगळं चांदीचे ताटं बिटं जे 1-1 किलोचे असे मोठे 2-2, 3-3, 4-4, 5-5 किलोचं असेल काही, तर अशा सगळ्या मोठ्या मोठ्या वस्तू ते तयार करतात. त्याच्यानंतर मग सेलिब्रेट वगैरे केलं, जेवण वगैरे झालं. जेवण बिवण झाल्यानंतर मग तिथं भैया, वहिनी, माझी चुलती म्हणजे मम्मीची जाव, माझी चुलती, मम्मी, हे सगळे आले होते. तर ह्यावेळेस यायला कोणत्याच बहिणीला जमलं नाही. मग मोठ्या बारक्या बहिणीचा फोन आला होता की आम्हाला कोणालाच जाणं शक्य नाही आहे, तुला पण शक्य नाही आहे, पण एक थोडा वेळ काढून तिच्यासाठी जा, कारण तिच्या मुलाचा पहिलाच बड्डे, कोणच नसणार, मग चांगलं वाटणार नाही. मम्मी तर ऑलरेडी आलेलीच होती, मम्मी काकू. पण तरी पण असं वाटतं की नाही का, बहिणींनी पण इन्व्हिटेशन दिलं होतं तर आपण पण जावं असं सगळ्यांना वाटत होतं. पण प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे तिला जाता आलं नाही. तर असं काही नाही, काही हरकत नाही आहे. प्रत्येकाला जाणं शक्य होईल असं नाही आहे. असं काही नाही आहे. आपलं प्रेम हेच खूप झालं. आपलं एकमेकांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, माणुसकी आहे, हेच खूप झालं आपल्यासाठी. आणि जेव्हा खरंच गरज वाटते, आपल्याला गरज पडते, त्यावेळेस आपण एकमेकांपाशी धावून जातो. त्यावेळेला खरंच त्यावेळेसच माणसाची खरी किंमत कळते. आता मध्येच बघा, पप्पा म्हणजे बड्डेच्या नेमका अगोदर पप्पा व्हिडिओमध्ये आले नाहीत. त्याचं कारण एकच आहे की सगळी फॅमिलीतली, पण मम्मी एकटीच आली होती, पप्पा नव्हते. तर त्याचं कारण एकच की पप्पांचं एन्जिओग्राफी झाली होती आणि पप्पांना एन्जिओप्लास्टी सांगितलेली. तर बायपास किंवा एन्जिओप्लास्टी, तर पप्पा आमचे काय ऐकत नाही आहेत. आयुर्वेदिकने व्यवस्थित होईल, असं होईल, तसं होईल, नाही का. पप्पांचं चालू होतं आणि पप्पांना खरंच आयुर्वेदिकचा खरंच डॉक्टरांनी बायपास सर्जरी 90% तर एन्जिओप्लास्टी फेल होईल आणि बायपास सर्जरी सांगितली होती. पण साताऱ्याचे आपले डॉक्टर आहेत, तर त्या डॉक्टरांमुळे पप्पांचं एन्जिओप्लास्टी आणि बायपास दोन्ही कॅन्सल झालं आणि आज जवळजवळ महिना होत आलं, पप्पांना काहीच त्रास नाही आहे. थोडा स्टार्टिंगला त्रास झाला पप्पांना. आयुर्वेदिकचा काही म्हणजे आयुर्वेदिकची जी औषधं असतात ना, त्याचा इफेक्ट आपल्याला ना सगळ्यात थोडा लेटच सापडतो, म्हणजे लेटच भेटत असतो. आयुर्वेदिकचा लगेच असर होत नाही आपल्या बॉडीवर. तर आयुर्वेदिकच्या ज्या गोळ्या, पप्पांना जो काढा वगैरे दिलेला आहे, योगा वगैरे सांगितलेलं आहे त्या डॉक्टरांनी, त्याप्रमाणेच पप्पा करत आहेत. त्याच्यामुळे एवढं असं काही पप्पांना जाणवत नाही आहे, एकदम व्यवस्थित वाटतं आहे आणि आहे पप्पांना खरंच चांगलं वाटतं आहे. पण लगेच प्रवास वगैरे नको म्हणून पप्पा आले नव्हते आणि बारकी बहीण तिचे एक्झाम वगैरे चालू होते. शिवजयंती होती त्या दिवशी. ॲक्च्युली खूप गर्दी होती, खूप ट्रॅफिक होतं. मला जायला पण खरंच खूप लेट झाला आणि घरी यायला पण मला 11, 11:15 वाजले. तर शिवजयंतीचं पण काही कारण नव्हतं, पण पप्पांना आत्ताच 2 अटॅक येऊन गेले होते. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की पप्पांना नको न्यायला. मग मम्मी आली होती, मम्मी आणि काकू आले होते, वाकडवरून भैया वहिनी आले होते आणि इकडून आळंदीमधून मी तिकडे गेले होते. ॲक्च्युली चोरलीमधून मी तिकडे गेले होते बेबीवाडीला. तर अशा पद्धतीने तिच्या मुलाचा बड्डे सेलिब्रेशन झालं, जेवण वगैरे सगळं झालं प्रॉपर. मस्त केक कटिंग झालं, गिफ्ट कसं वाटलं किंवा चांदीच्या बांगड्या कशा वाटल्या, शिवजयंतीनिमित्त तो गोंधळ. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी खूप उशीर आले आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे गार्डनिंगचा. तर दादांचं म्हणणं होतं की सगळे आपण खतं वगैरे बदलू, झाडं का वाढत नाही आहेत का वगैरे, नाही का, ते बघूयात एकदा. त्यांना म्हटलं झाडं वाढत आहेत, तुम्हीच नाही म्हणताय.
पण दादांना असं काही वेगळंच काहीतरी वाटत होतं. त्यांना वाटत होतं की झाडांची केअर करणं पण काही सोपं काम नाही आहे. पण त्यांना वाटत होतं की नाही, होईल व्यवस्थित, आहे व्यवस्थित. मग दादांनी ते नक्कीच स्वतः प्रयत्न केला आणि नंतर मग सगळी झाडं वगैरे लावून व्यवस्थित ठेवली आम्ही. त्याच्यानंतर झाडून वगैरे नंतर पाईप वगैरे लावून धुवून वगैरे पण घेतलं. अगोदर सगळी माती कचरा वगैरे साईडला घेतला. पाण्याने नंतर धुवून वगैरे घेतलं पाईप वगैरे लावून आणि नंतर मग व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलं. तर क्लीन झाल्यानंतर शूट करायचं विसरलो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.